हाय तुषारभाऊ, बबल्या आणि बुजाडे पाटील. आज आम्ही आलो आहे GMLF मध्ये पुन्हा एकदा 15 दिवसासाठी. तर हे बघा आमचं GMLF कसं आहे. तर इथचा परिसर, वातावरण सगळं तुम्ही बघू शकता. तर रामकृष्णारी मंडळी, सकाळी उठून बघतो तर रोशन भाऊ आपला बेड साफ करत होता आणि बाजूच्या रूमकडे जाऊन बघितलं तर तिथले मुले कुठेतरी गेले होते. तर रोशन भाऊ म्हणत होता, चाल म्हणे आपण साहिल भाऊच्या रूमकडे जाऊ. आमचं हॉस्टेल कसं आहे ते इथल्या रूम, सगळ्या रूम इथे. मग मी ब्रश करायला गेलो, हातपाय वगैरे धुतले आणि मग पुन्हा साहिल भाऊचा फोन आला, ये म्हणे लवकर, मी नाश्ता करून ठेवला म्हणे. मग मी बाहेर निघालो, गाडी पाहिली आणि मग आम्ही साहिल भाऊच्या रूमवर गेलो. साहिल भाऊच्या रूमवर गेलो. हा रोशन भाऊ, हा साहिल भाऊ आणि हे त्याचे मित्र. आता तुम्ही पहा साहिल भाऊच्या रूम पुढचा नजारा. हे आहे हनुमान टेकडी. इथलं वातावरण बघून मन म्हणते, मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है, बहुत मजा आ रहा है यहाँ पे. मग नाश्ता वगैरे केला आणि आम्ही निघालो हॉस्टेलकडे जाण्यासाठी. खाली उतरून बघतो तो रोशन भाऊ गाडीवर बसून होता. रोशन भाऊनं गाडी पलटवली आणि आम्ही निघालो हॉस्टेलकडे जाण्यासाठी. हॉस्टेलवर आलो, आंघोळ केली, टिक्का लावला आणि गणपती बाप्पाचे दर्शन केले. मग दुसऱ्या रूममध्ये येऊन बघितलं तर आमचे टिफिन येऊन होते. पहा आमचे अशा प्रकारे टिफिन आहे, याच्यावर सर्वांचे नाव लिहून आहे, ज्याचे ज्याचे टिफिन आहे त्यांचे. आता आम्ही जेवण करतो. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.